नमस्कार मित्रांनो, आपण आज आहोत सासवडमध्ये. सासवडमध्ये एक चैत्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त एक भव्य दिव्य ओपनचं मैदान झालं आणि यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी कंटिन्यू गुलालात आणि अखंड महाराष्ट्रात ज्या नंदीचं नाव आहे अशी बुलट परत एकदा मैदानात गुलाल घेतला आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले. आपण शेटला विचारू कसे काय आजचं नियोजन झालं काय. दादा नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. मी प्रवीण सोडकर, खडकवासला. खडकवासला. काय आज कसं काय नियोजन झालं. आज भरपूर दिवस चाललो होतं आमचं मांगडीचा त्यांच्या सुंदरची आमची गाडी पळवायची. आज योगायोगाला आणि गाडी चांगली पळाली. आणि निकाल दिला ना, अजून पण द्वितीय क्रमांक झालेला आहे गाडीचा. झालेला आहे. काय सांगताल आज गाडी कितव्या गटात पळाली. गाडी 20 नंबर गटात पळाली आणि 1 नंबर सेमीत आणि फायनलला 2 नंबर झाली गाडी. आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते. आमचा एक ड्रायव्हर आहे पहिल्यापासून, संतोष ड्रायव्हर मोरगावचा. गेले आमची 10-12 वर्ष आले तोच गाडी आणतोय. एकनिष्ठ ड्रायव्हर म्हणून ओळख आहे. शंभू बाजी ग्रुप खडकवासला एकनिष्ठ ड्रायव्हर म्हणून संतोष ड्रायव्हर. आणि ते पण गुलाला ते कंटिन्यू आणि बुलेट पण कंटिन्यू गुलाला ते. हा, बुलेट कंटिन्यू गुलाला ते. तसा बैल आपण घेतल्यापासून चांगला पळतोय. मध्ये मध्ये पायऱ्याची अडचण झाली तेव्हा थोडा बॅकफुटला आलता, पण जसा बैल भेटेन तसा बैल गुलालात जातो. बैलाला बैल चांगला असेल तर बैल गाडी ठेवतो. काय सांगताल पैऱ्यात का नक्की अडचण येत असेल, कारण का बुलेट सगळीकडेच पळते आणि कायमच नंबर मध्ये, तरी पण तुमच्यासारख्या माणसांना जर पैऱ्याला अडचण येत असेल तर मग बाकीच्यांना काय होतंय. पायऱ्याला अडचणी भरपूर आहेत तशा. काय बैल राहिली तरच प्रत्येकाला वाटतं मी 1 नंबर मध्ये पळावं. प्रत्येकाला शेवटी आपण बी 1 नंबर मध्ये गेलो, आपण बी म्हणतो मला माझ्यापेक्षा वरचाच बैल पाहिजे चांगला. सगळ्यांना अपेक्षा असते, त्यामुळे आपल्याला 1 नंबरचा बैल भेटत नाही. पण 2 नंबरची बैल घालून आपली गाड्या फायनलला राहतात. असं नाही की 1 नंबरचा बैल भेटला की फायनल होते, असं नाही. अशी काय काय बैल आहेत की 2 नंबरचा बैल घालून बी 1 नंबरच्या गाड्या मारू शकतात. तर त्यामुळे 2 नंबरचं शक्यतो 2 नंबरच्या बैलातच आपला बैल पळतो. ती एक जिद्द आहे बुलेट मध्ये आणि ते तुम्हाला प्रत्येक वेळेस ते करून बैल आमच्या इज्जतीसाठी कमीत कमी 7 ते 8 वर्ष आलं बैल पळतोय. मरणाच्या दारातून उठून हा बैल 1 नंबर मध्ये पळतो. अजून आम्ही भरपूर बैल घेतली, त्याच्यानं तरी बी आमचा अजूनच बैल चांगला पळतो. ह्याच्यापेक्षा देवाचा आभार काय मानणार की एवढं मरणाच्या दारात उठून पण मालकाचं आमच्या सर्व टीमनी त्याच्या मागे जे कष्ट घेतलं टीमनी ते त्याचं फळ आहे. आणि तसं म्हणलं तर शंभू बाजी ग्रुप खडकवासला ती लक्ष्मीच म्हणून अलाउन्सर लोक पुकारतात आणि त्याला रिपेअर करण्यामागं त्याला पळवण्यामागं हे सगळं हे जे टीमचं जे आहे आपल्याला सहकार्य, त्याच्यामुळे ही बैल आमची पहिल्यापासून चांगलीच पळतात. मला वाटतं आता बेलमाचीचं मैदान झालं. हा, तिथं पण घरची गाडी राहिली होती आमची. लक्षा म्हणून बैल आहे, डावीनी हा उजवीनी पळतो. पायऱ्याची अडचण व्हायला लागली म्हणून तो बैल घेतलेला आहे. पण ज्यावेळेस पायरा नसेल त्यावेळेस ती घरची गाडी आमची पळती चांगली. पण घरची गाडी पळून पण कायम गुलाला राहते, नंबर तो पण बैल आता आम्ही घेतलाय नवीन लक्षा म्हणून, सांडू मिस्त्रीचा जालन्याचा. तो पण बैल चांगला पळतो आणि ही गाडी बी गुलालात राहते सारखी, काय अडचण नाही. काय सांगताल बुलेटचाच दावणीला आशीर्वाद आहे का काय. बुलेट म्हणजे त्याला आम्ही जे जगावलं आजारपणात ते त्याचं फळ तो आम्हाला देतोय. त्याचं काम तो इमानदारीने करतोय, काय अडचण नाही. आणि आता सप्त हिंद केसरी सुंदर बॉस बद्दल काय सांगताल. आज सोबत पळाला बरोबर आम्ही पळालो. याचं कारण असं की बैल नाही फायनलला राहिला तरी आमची गाडी चालली असती, पण त्या बैलाची एक वेगळी क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचे फॅन फॉलोअर जास्त आहे. त्याच्याबरोबर पळल्यानंतर बैलाचं अजून त्याच्याबरोबर पळणारा बैल बऱ्यापैकी अजून नावात जातो. बुलेटचं नाव अखंड महाराष्ट्रात चर्चेत आहे, त्यात काही वादच नाही. आणि अजून परत एकदा चर्चेत आणण्यासाठी सुंदर सोबत पळाला. काय आता सुंदरचा पळ कसा होता. सुंदर चांगलाच बैल पळतो, कारण की आज दोन्ही बैल चांगली पळाली. कारण की आज चांगल्या चांगल्या गाड्या होत्या सगळ्या, फायनलला बी सगळ्या चांगल्या गाड्यावर आल्या. एवढ्या गाड्यांना घासणं शेवटी आज ही बैल 8-10 वर्ष पळणारी आहेत. ही काही नवीन रक्ताची बैल नाही. एवढ्या म्हातारपणात जर यांनी ह्या गाड्यांना जर काम फोडत असेल तर यांचा परफॉर्मन्स चांगलाच म्हणायचं. आणि यांनी काळ गाजवलेला आहे. आता मागचा जर काळ गाजवलेलाच आहे आणि अजून पण तरुण वयांच्या नंदींच्या सोबत पळून पण अजून काळ गाजवतात. ह्याच्यापेक्षा आनंद काय असेल. हा, बरोबर आहे. आणि घरचं तुमच्या घरी पालखीचे वगैरे पण नाही का नंदी असतात. हा, संत तुकाराम महाराज 2024 चे रथाचे मानकरी आम्ही. मानकरी. अजून आता दावणीला अजून कोणकोणची. दावणीला जीवा एक आहे, लक्ष एक आणि बुलेट एक आहे. बुलेट एक आहे. आपल्याला घरची गाडी आता परत कधी पाळताना दिसेल. आता घरची गाडी नाही, आता आमचा पायरा झालेला आहे नेक्स्ट मैदान आता दुसरा. त्याच्यानंतर बोर भागात जसं आम्हाला वाटेल
शॉर्ट पडल्याला आमची घरची गाडी, पायरा नसला की आपली ती गाडी पळून जाईल गाडी. म्हणजे एकंदरीत तुम्ही सोय करून ठेवलाय, कोणी जर हा. पायऱ्याला कोणी अडचणी पायऱ्याला आल्या अडचण आपल्याला आली की आपली घरची गाडी तर आपलं स्वतःची आहे एवढी दावून खंबीर की आपण हो. पुढे पण जाऊन घरची गुलाल गाडी, करू शकतो. ड्रायव्हर घरचा गते, पोरं भरपूर आहेत, काय अडचण नाही कशाची, म्हणजे धरणार सोडणार ड्रायव्हर ह्याची कसलीच अडचण नाही आम्हाला येत. कारण की आमच्या मागे जी आमची टीम आहे ती आमच्या खंबीरपणे आमच्या मागे उभी असते. काय आजच्या यशाचे श्रेय कोणाला देताल तुम्ही? सगळ्या टीमला, मी आजचं नाही इथून मागचं नाही इथून पुढचं श्रेय सगळं आमच्या सगळ्या टीमला. टीम शिवाय बैलगाडा क्षेत्राचा नाद होऊ शकत नाही. नाद होऊ शकत. तुमच्या मागे पोर असत्यान, कार्यकर्ते असत्यान. आमच्या का आता भरपूर गावातून पोर आहेत, म्हणजे गोगलवाडी असेल, किरकटवाडी, खडकवासला, शिवणे, उत्तमनगर, कोंडवे, ही वाईची पोर आहेत. म्हणजे भरपूर, म्हणजे आमच्या असं नाही की आमच्याच गावातली आमच्यावर पोर असं नाही. आता वयस्कर माणसांसकट आमच्या बरोबर माणसं आहेत. मग तसं काय आमची सगळी टीम ती बरोबर मैदान असेल तिथे सगळी एका जागी येतात आणि आम्हाला सहकार्य करतात. तर कसं आहे, माणूस तसा श्रेष्ठ लागतो किंवा माणसाचा स्वभाव तसा लागतो, त्याशिवाय सगळी माणसं येत नाही. आपलं एकच उद्दिष्ट आहे खेळामध्ये, काय किती नंबर झाला किती नाव झालं ते नाही, आपण फ्रेंड सर्कल चांगला जोडला त्याचा फायदा आपल्याला भविष्यात कुठे अडचण आहे त्याचा फायदा आपल्याला होतोच. काय सांगताल आयोजकांबद्दल? आज मैदान एक नंबर घेतलं, म्हणजे सासवडवाली पुरंदर ची जी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची संघटना आहे, बाबाराज जगतापासन, राहुल जगतापासन, पप्पू जगतापासन, गोट्या जगतापासन, ही मंडळी आहे ना मैदान एक नंबर घेतात. यांच्या मैदानात कधीच कोणावर अन्याय होत नाही. ही मैदान चांगलंच घेतात. चांगलंच घेतात. आता बुलेट तर आपल्याला सगळीकडे नाही का नाव करतानाच दिसतंय, पण आता कोरेगावचं मैदान आलंय मोठं हिंद केसरी, पाळणार आहे आम्ही तिथं आपल्याला कोणासोबत घरची गाडी दिसेल का? नाही, पायरा करूनच पळू. पाल्याचं मैदान आहे, पायरा करूनच पाळणार. चालतंय. आज घरी जाऊन मग आनंद तर दररोजच आहे, कारण बुलेट तुम्हाला दररोजच गुलाल देते, पण तरी पण आज काय वेगळ्या पद्धतीने पोरांचं सोय करायची पार्टीची, दुसरं काय करणार आहे? पोरं खुश, आपण खुश, काय अडचण नाही. घरच्या महिला मंडळी पण आतुरतेने वाट बघत असताना बुलेटची, ते ऑनलाईन बघत असतात, त्यांना त्यांचा आनंद ते घरात बसून साजरा करतात, आपला आनंद आपण मैदानात साजरा करायचा. चला बुलेट अजून तुम्हाला अशीच नाही का कंटिन्यू गुलाला ठेवतोय, हात शुभेच्छा देतो आणि 2 मिनिटं आम्हाला टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद.